संतांच्या चरित्रातील काही संकेत. मल्लनाथ महाराज हे आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार आहेत. याविषयीचे काही संदर्भ. गुरुगुंडानाथ महाराज देगलूरकर यांचा आशीर्वाद. वीरनाथ महाराज हौसेकर यांना गुरुगुंडानाथ महाराज देगलूरकर यांच्याकडून प्रासादिक आशीर्वाद प्राप्त झाला. तो असा की ज्ञानेश्वर माऊली वीरनाथांचे पुत्र म्हणून अवतार घेतील. समाधीविषयी श्री विठ्ठलासोबतचे बोलणे. मल्लनाथ महाराज यांनी विठ्ठलास स्वतःच्या समाधीविषयी विनंती केली. तेव्हा मल्लनाथ महाराज यांना समाधी घेण्यापूर्वी 6 वर्ष आधी विठ्ठलाने समाधीविषयीची कल्पना दिली होती. मल्लनाथ महाराज व श्री विठ्ठल यांच्यात समाधीविषयी बोलणे झाले. हा प्रसंग दासवीरनाथ महाराजांनी मल्लनाथ महाराज समाधीपर अभंगात वर्णन केला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेण्याआधी कार्तिक वारीस पंढरपुरात येऊन विठ्ठलासोबत आपल्या समाधीविषयी बोलणे केले होते. हा प्रसंग संत नामदेव महाराज यांनी माऊलींच्या समाधीपर अभंगात सांगितला आहे. माऊली व मल्लनाथ महाराज यांच्या समाधीपर अभंगातील साम्य. माऊली आणि मल्लनाथ महाराज यांच्या समाधीपर अभंगातील भाव समान आहे. तसेच समाधी सोहळ्यातील प्रसंगांचे जे वर्णन आहे त्यातही साम्य आहे.